मानेनगरच्या 7-12 लढ्याला अखेर यश, लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित. महसूल प्रशासनाची 15 दिवसात कार्यवाहीची ग्वाही. खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने व माजी आमदार राजूबाबा आवळे यांचे सहकार्य. रेंदाळ येथील मानेनगरमधील प्रलंबित 7-12 उतारा प्रश्नावर अखेर सकारात्मक हालचाल झाली असून महसूल प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. दिनांक 16 जून 2026 रोजी इचलकरंजीचे तहसीलदार महेश खिल्लारी, हुपरी मंडल अधिकारी शिंदे तसंच रेंदाळच्या तलाठी सौ शेडशाळे यांनी ग्रामपंचायत सदस्य सुनील कुंभार व ॲडव्होकेट संदीप कदम यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याची दखल घेत मानेनगरमधील 7-12 प्रकरण तातडीने मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर झाल्यानंतर स्वतंत्र 7-12 उताऱ्याची प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मानेनगरमधील नागरिकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने लढा देत असल्याचे सांगत भविष्यातील नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील अशी ठाम भूमिका सुनील कुंभार व ॲडव्होकेट संदीप कदम यांनी महसूल अधिकाऱ्यांसमोर मांडली. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खासदार धैर्यशील माने यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सहकार्याची भूमिका घेतली. तसेच आमदार अशोकराव माने आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांचेही सहकार्य लाभल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. रेंदाळ येथील गट नंबर 1662 आणि 1634 मानेनगर वसाहतीमधील जवळपास 750 प्लॉटधारकांचा 7-12 पत्रिके नोंदवण्यासाठी म्हणून लढा सुरू होता बऱ्याच वर्षापासून. त्या प्रसंगी आम्ही माननीय महसूल अधिकाऱ्यांना दिनांक 11 जून 2026 इसवी रोजी उपोषणाचा इशारा देऊन सदर प्रकरणी लक्ष वेधले होते. त्या कामी माननीय तहसीलदार सौ महेश खिलारी साहेब व सध्याचे आपले खासदार धैर्यशील माने दादा यांनी तत्परता दाखवून त्या ठिकाणी आमच्याशी चर्चा केली. आम्हाला आमच्याकडून सदर प्रकरणाची माहिती घेतली. त्याप्रसंगी सदर झालेल्या मानेनगरमधील 7-12च्या प्रकरणांची संपूर्ण फाईल पुन्हा नव्याने शोध घेऊन त्याचा व्यवस्थितपणे कसा निर्गती करता येईल या प्रसंगी आम्हाला त्यांनी आश्वासन दिले. सदरचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले व येत्या 15 दिवसामध्ये सदरचं संपूर्ण मानेनगरची 7-12 प्रकरणांची माहिती घेऊन कशा पद्धतीने ते निर्गत करता येतील त्या संदर्भात कारवाई सुरू करू अशा प्रकारचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमचं जे नियोजित उपोषण होतं 17 तारखेला ते या ठिकाणी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही या उपोषण सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याची आमची भूमिका घेतलेली आहे. तसेच माननीय सर्कल हुपरी व माननीय तलाठी सो रेंदाळ यांनी देखील आम्हाला आश्वासन केले. सदर प्रकरणे तुमचे कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्याचे त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिले. त्यामुळे आमचा नियोजित जे उपोषणाचा इशारा होता तो आम्ही त्या ठिकाणी स्थगित करून प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करून ज्या काही अडचणी येतील त्याच्यातून मार्ग काढून नागरिकांना कशा पद्धतीनं 7-12 लवकरात लवकर मिळेल याची कोणत्याही पद्धतीनं आम्ही लोकांना 7-12 देण्याच्या भूमिकेवर ठाम राहून जे जितक्या लवकर आणि तत्काळ देता येईल त्या पद्धतीनं आम्ही लोकांना पोच करण्याचे प्रयत्न करू. त्यामुळे आज सध्याचे आमचं जे 17 तारखेचं उपोषण आहे ते आम्ही तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. व तसेच सदर प्रकरणामध्ये कोणताही श्रेयवाद न आणता मानेनगरच्या 7-12 प्रसंगी जे काय म्हणून आमच्याकडून प्रयत्न करावे लागतील किंवा आम्हाला त्या संदर्भात जे योगदान देईल ते कुठल्याही श्रेयवाद किंवा राजकारण विरहित अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी मदत प्रशासनाला करू व सदरचं प्रकरण जितक्या लवकर मार्गी लावता येईल तितक्या लावण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.